नमस्कार, श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत खुसखुशीत दुप्पट तिप्पट फुलणारी बटाट्याची कुरडई कशी करायची ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता ही साधी कुरडई आणि तळलेली कुरडई यामध्ये किती फरक आहे। दुप्पट तिप्पट अशी ही कुरडई आपली मस्त फुललेली आहे। तर अशाच कुरड्या आज आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे। ही बटाट्याची कुरडई आपल्याला साबुदाणा न वापरता बनवायची आहे। साबुदाणा न वापरता फक्त एक पदार्थ यामध्ये टाकायचा, तर ह्या मस्त अशा छान फुलतात आणि कुरकुरीतही होतात। तुम्ही बघू शकता किती मस्त अशा कुरकुरीत किंवा खुसखुशीत झालेल्या आहेत। तर अशाच आज आपल्याला कुरड्या कशा करायच्या ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 1.5 किलो असे बटाटे घेतले आहेत। तर हे बटाटे छान उकडून याची सालं काढून घेतले। तर बघू शकता हे बटाटे पण मस्त असे पिवळे नाहीत, पांढरे आहेत। तर अशा पद्धतीचे बटाटे घ्यायचे। इथं एक किसणी घ्यायची आहे, तर बारीक अशी अद्रक किसायची किसणी घ्यायची आणि त्या किसणीने हे किसून घ्यायचे आहेत। यामध्ये काही गाठी वगैरे राहत नाहीत, तर असं किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या चाळणीवर हे बटाटे किसून घेऊ शकता। फक्त यामध्ये आपल्याला गाठी ठेवायच्या नाही किंवा जाड फोडी ठेवायच्या नाहीत। अशा पद्धतीने मस्त असे बारीक हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। असे बटाटे बारीक किसून घेतल्यावर काय होतं की मस्त ते मॅश होतात किंवा छान असे चोपडे होतात आणि जेव्हा आपण कुरड्या करू तेव्हा ते कुरड्याच्या चाळणीमध्ये अटकणार नाही आणि आपल्या कुरड्या छान येतात। तर त्यामुळे हे पूर्ण असे मस्त मॅश करून घ्यायचे किंवा छान असे किसून घ्यायचे आहे। इथे मी पूर्ण हे किसून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये आपल्याला एक पदार्थ टाकायचा आहे, जे आपण साबुदाणा टाकणार नाही। त्याऐवजी आपल्याला इथे मी मस्त असे साबुदाणा पोहे घेतलेले आहेत। तर असे हे साबुदाणा पोहे घ्यायचे। यामुळं आपल्या कुरड्या छान फुलतात, कडक होत नाहीत आणि मस्त अशा खुसखुशीत होतात। तर मी इथे हे 200 ग्राम साबुदाणा पोहे घेतलेले आहेत। हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत। तर असेच थोडे थोडे करत आपल्याला मस्त असे बारीक करून घ्यायचे आहेत। तर आता हे बारीक झालेले आहेत। तर यामध्ये आणखी आपण साबुदाणा पोहे टाकून घेणार आहोत आणि हे आणखी बारीक करून घेणार आहोत। तर असं मस्त याचं पावडर बनवून घ्यायची आहे। तर इथं मी पूर्ण याची पावडर बनवून घेतलेली आहे। एका भांड्यामध्येच आपली ही पावडर छान अशी तयार झालेली आहे। तर अगदी बारीक करून घ्यायची आहे। तर इथं आपल्याला बटाट्यामध्ये ही पावडर टाकून घ्यायची आहे। तर एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीने ही गाळून घ्यायची आहे, म्हणजे काही पोहे जाड राहिले असतील तर ते मस्त असे वर राहतात आणि पीठ असं खाली पडतं। आणि त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर मी 2 चम्मच असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण सर्व हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी हलक्या हाताने करायचं, कारण या पोह्याच्या पण गाठी पडू शकतात। तर एकदमच चुरायचं नाही, सुरुवातीला हे हलक्या हाताने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने छान याला चुरून घ्यायचं आहे। तर मस्त हे मिश्रण असं मस्त एकजीव करून घ्यायचं। तर बघू शकता जसं जसं आपण हे मिश्रण छान असं चुरत गेलं तसं तसं हे घट्ट होत जातं, म्हणजे यामध्ये मस्त असे पोहे मुरल्या जातात आणि छान असं आपलं हे मिश्रण चिकट पण झालेलं आहे। याची कुरडई पाडताना पण अशी छान होते। तर बघू शकता मस्त असा हा गोळा आपला तयार झालेला आहे। तर हे 10 मिनिटासाठी आपल्याला मुरायला ठेवायचं आहे, म्हणजे हे पोहे छान मुरल्या जातात। 10 मिनिटानंतर आपल्याला हे उन्हामध्ये मस्त कुरड्या करून घ्यायचे आहे। तर मी इथे एक साचा घेतलेला आहे कुरडईचा आणि तुम्हाला ज्या आकाराची कुरडई करायची त्या आकाराचा तुम्ही साचा घेऊ शकता आणि याला साचा लावून आपल्याला यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे। तर मस्त असं मिश्रण यामध्ये टाकून घेऊयात। तर सर्व मिश्रण असं दाबून दाबून यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मस्त अशा कुरड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता मस्त अशा कुरड्या आपल्या तयार होत आहेत। तर अशा पद्धतीने आपण सर्व कुरड्या करून घेऊयात। तर इथे मस्त अशा कुरड्या करून घेतलेल्या आहेत। तर 2 दिवस आपल्याला ह्या कुरड्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। तर 2 दिवस झालेली आहे, मस्त आपल्या कुरड्या वाळून तयार झालेल्या आहेत
आणि कुरड्या खूप मस्त झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता। तर आकारही मस्त छान आलेला आहे। तुम्हाला जेवढा आकार बनवायचा तेवढ्या आकाराच्या तुम्ही कुरड्या बनवून घेऊ शकता। तर मी इथे अशा जास्त मोठ्याही नाही तर अशा मध्यम कुरड्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या कुरड्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये कुरड्या तळून घ्यायच्या आहेत। तर जास्त लाल होऊ द्यायच्या नाही। तर अशा कुरड्या मस्त तळून घ्यायच्या। तर बघू शकता मस्त आपल्या ह्या कुरड्या फुलत आहेत आणि दुप्पट तिप्पट आपली ही कुरडई तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने सर्व कुरड्या तळून घ्यायच्या आणि ह्या कुरड्या तुम्ही कोणत्याही उपासाला खाऊ शकता किंवा तुम्हाला चिवडा करायचा असेल तर त्या चिवड्यामध्ये पण तुम्ही ह्या कुरड्या टाकू शकता। तर अशा ह्या बटाट्याच्या कुरड्या साबुदाणा न वापरता आपल्या तयार झालेल्या आहेत। तर बघू शकता ही आपण तळलेली कुरडई खूप मस्त झालेली आहे आणि दुप्पट तिप्पट फुललेली आहे। तर अशाच मस्त अशा कुरड्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि ह्या कुरड्या खुसखुशीत होतात, खमंग लागतात खायला आणि साबुदाणा न वापरता आपण ह्या कुरड्या तयार केलेल्या आहेत। त्यामुळे करायला पण खूप सोप्या आहेत। कडक न होता अगदी खुसखुशीत ह्या कुरड्या तयार होतात। तर अशा पद्धतीच्या कुरड्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। अगदी बघू शकता तुम्ही एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीच्या कुरड्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।